श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। तो अभिमानू जै सांडे, तै प्रपंचाचे मूळ खंडे, मूळ छेदिल्या जेवी उलंडे, अतिप्रचंडे तरुवर। तो अभिमान जेव्हा टाकावा तेव्हा संसाराचे मूळ तुटते आणि मूळ तोडले म्हणजे प्रचंड वृक्षही जसा उलथून पडतो त्याप्रमाणे संसाराचा उच्छेद होतो। अभिमान देह बुद्धी जीवन, देह बुद्धी संगास्तव गहन, उभय संगू तो आयतन, निवासस्थान परिग्रहो। अभिमान हे देहबुद्धीचे जीवन आहे। आसक्तीमुळे देहबुद्धी वाढते। अभिमान आणि देहबुद्धी हे गृहाच्या परिग्रहाचे मूळ आहे। एवं अन्योन्य सापेक्षक, येर येरा आवश्यक, याचे त्यागी परमसुख, अतिदुःख तो परिग्रहो। याप्रमाणे एकमेकांच्या अपेक्षेने एकमेकांना ती आवश्यक झाली आहेत। त्यांचा त्याग केल्यानेच परमसुख होते आणि त्यांचा परिग्रह हेच मोठे दुःख आहे। परिग्रह त्यागाचे मूळ जाण, आधी त्यजावा अभिमान, तेणे वीण त्यागू तो विटंबन, केल्या जाण होईल। परिग्रह त्यागाचे मूळ अभिमान आहे, तो प्रथम टाकला पाहिजे। त्या वाचून त्याग करावयाचा म्हणजे नुसती विटंबना आहे। अभिमान सहित सकळ सांडे, तै पडती सुखाचे पाय मांडे, ते सुख न बोलवे तोंडे, शब्द मुरडे लाजोनी। जेव्हा अभिमानासह सर्व सोडावे तेव्हा सुखाच्या पायघड्या प्राप्त होतात। त्या सुखाचे वर्णन करावयास शब्दही लाजतात। अभिमान जाऊन वर्तन, कैसे राया म्हणसी जाण, ते अर्भक गुरुत्व लक्षण, तुझ संपूर्ण सांगेन। हे राजा, अभिमान सोडून कसे वागावे असे जर म्हणशील तर बालकाला गुरु करून त्याच्यापासून मी काय शिकलो त्याचे लक्षण तुला पूर्णपणे सांगतो, ऐक। श्रीराम 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 श्रीराम। श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु।